हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासातती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकुवाच भगवान पिता रात्रिः शरदोत्फुल्ल मल्लिकाः दीक्षरंतु मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः. भगवंतानी योगमायेचा आश्रय केला आणि आपल्या मनामध्ये विचार केला की आता आपण गोपींच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. याप्रमाणे ही कोजागिरी पौर्णिमेची रात्र होती. यावेळेला पूर्ण कलेने चंद्र प्रगट झालेला होता. चंद्राच्या ज्या पूर्ण कला आहेत 16 कला, षोडश कला असं आपण म्हणतो, आणि 17वी ती जीवन कला, ती योग्यांना प्राप्त होते. हा 16 कलेचा जो चंद्र आहे त्या कोणत्या कोणत्या कला आहेत चंद्राच्या, तर अमृता, मानवा, पूषा, पुष्टी, तुष्टी, रती, धृती, शशिनी, चंद्रिका, कांती, ज्योत्स्ना, श्री, प्रीती, एवढ्या सगळ्या कला म्हणजे 16 कला आहेत. पूर्णात पूर्णामृता कामा दैन्य शशिनी शशना कला. तेव्हा पूर्णामृता कामादायिन्य शशिना कला, या एवढ्या 16 कला चंद्राच्या असतात. आणि या 16 कलांनी चंद्र प्रगट झाला. भगवंताची इच्छा झाल्यावर चंद्राला सुद्धा आपल्या सगळ्या कलांनी प्रगट व्हावं लागलं. त्याप्रमाणे चंद्र प्रगट झाला. तिथून अमृताचा जो प्रवाह आहे चंद्राचा तो सुरू झाला. चंद्रामध्ये अमृत आहे. कोजागिरी पौर्णिमेमध्ये म्हणून तर आपण दूध कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ठेवतो. त्या चंद्राच्या चांदण्यामध्ये अमृत असतं. हे अमृत कोणाला प्राप्त होतं ते म्हणतात चकोर तलगे. त्यातला जो जाणकार आहे त्याला ते प्राप्त होतं. भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. त्याला भावज्ञ पाहिजे, त्याला ज्ञान पाहिजे, त्याला भगवंताच्या बद्दलची प्रीती पाहिजे. याप्रमाणे भगवंतानी ही मनामध्ये आणल्याबरोबर इकडे सर्वांची गडबड झाली. प्रत्येक गोपिका आपल्या आपल्या गडबडीच्या वेळेला कृष्णाची नुसती मुरली ऐकल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणात चंचलता निर्माण झाली आणि काय करालो हे त्यांना कळेना. वित्रस्त वस्त्राभरणा, हा सगळे वस्त्र अलंकार सुद्धा दागदागिने वेगवेगळ्या ठिकाणी घातले आणि त्याचं लक्षच नव्हतं मुळात. आणि ज्या पळाल्या प्रत्येक जण काहीतरी कामात होती. कुणी दूध तापवत होतं, कुणी पतीला वाढत होतं, कुणी बाळाला पाजत होतं, कुणी चूल सारवण करत होतं, कुणी सासू सासऱ्यांच्या सेवा करत होत्या, तर कुणी जेवण करत होतं, कुणी डोळ्यामध्ये काजळ घालत होतं तर अर्धवट काजळ घालून निघाल्या, कुणी कानामध्ये डूल घालत होतं तर कानातला डूल एकच घातला आणि निघाल्या, कुणी कानातलं नाकात आणि नाकातलं कानात घालून निघाल्या. याप्रमाणे उलटे वस्त्र घालून निघाल्या आणि सगळ्या जणी तल्लीन झाल्या भगवंताच्या या नाद माधुर्याने. वेणूचा स्वर ऐकला आणि ऐकल्याबरोबर श्रीकृष्णाच्या समोर आल्या. कृष्णाने सर्वांना पाहिलं आणि स्वागतम ओ महाराज, सगळ्यांचं स्वागत केलं. या 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 गोपिकांनो या. तुम्ही कशासाठी आलात बरं? तुमचं कारण काय येण्याचं मला सांगा, मी काय करू तुमच्यासाठी? असं मग म्हटल्यानंतर गोपिका म्हणतात, कृष्णा अरे तू मुरली वाजवली आणि आमच्या चित्ताला चंचलता निर्माण झाली, आमचं चित्त जागेवरच राहिलं नाही. आणि कृष्णा तू मुरली का बरं वाजवली सांग बरं. आणि तू विचारतोस तुम्ही कशाला आलात? अरे कशाला आलात म्हणजे तू मुरली वाजवली म्हणून आम्ही आलो. श्रीकृष्णाने ऐकलं आणि कृष्ण म्हणाले, ठीक आहे, आता माझी भेट झाली ना, आता जा परत. आता परत जा, आपापल्या पतीची सेवा करा, मुलांची सेवा करा. मुलांना त्या ठिकाणी त्यांचं पालन पोषण हे तुमच्यासाठी कर्तव्य आहे. पतीची सेवा हेच पत्नीचं कर्तव्य आहे. पती कसाही असो, रोगी असो, त्याप्रमाणे अशक्त असो, किंवा तो काही काम करत असो किंवा नसो, पण
प्रत्येक पत्नीनी आपल्या पतीलाच देव मानलं पाहिजे. जा बरं, जा जा जा, तुमचे पती वाट पाहत असतील आणि हा अंधार आहे, अशा अंधारी रात्रीच्या वेळेला एवढ्या वनामध्ये कोल्हे आहेत, कुत्रे आहेत, त्याचप्रमाणे हिंस्र प्राणी आहेत, नाग आहेत, वाघ आहेत, अशा वेळेला तुम्ही इथं थांबणं उचित नाही. जा जा जा, आता माझी भेट झाली ना, आता जा. असं म्हणल्यावर सगळ्या म्हणू लागल्या, कृष्णा, अरे तू म्हणतोस की पती हा तुमचं दैवत आहे, हे खरं आहे, पण मला हे सांग की तू सगळ्या जगाचा पती नाहीस का? सगळ्या जगाचा पती कोण आहे? सगळ्या जगाचा पती तो तूच आहेस. तेव्हा तुझी सेवा ही सगळ्यांची सेवा आहे, म्हणून आमच्या पतीला वेगळं मानू नको. आमचा पती जो आहे त्याचं पालन करणारं सुद्धा तूच आहेस. म्हणजे पालन करणे, तू पालन करणार आहेस, जगत पालक आहेस. आणि म्हणून हे कृष्णा, आमच्या पतीची सेवा करणं हे आमचं व्यक्तिगत कार्य झालं. परंतु मला सांग, तू जर प्रत्यक्ष इथं परमात्मा उपस्थित असशील तर आम्ही तिकडे का जावं बरं? अरे जर आम्हाला सहज असा घास खाता येत असेल तर आम्ही उलटा घास का खावा? म्हणजे पतीची सेवा करायची आणि पतीला परमेश्वर मानायचं. त्यापेक्षा परमेश्वरच समोर आहे, आमच्या डायरेक्ट परमेश्वर समोर आहे, त्या परमेश्वराची आम्ही पूजा का करू नये? सांग बरं कृष्णा, तू म्हणतोस ते बरोबर आहे. आणि कृष्णा हे पा, तू आम्हाला धर्म सांगायला लागलास आणि यर्ह्यांबोजाक्षत व पाद तलम रमाया. अरे तुझ्या चरणाशी प्रत्यक्ष लक्ष्मी तुझ्या चरणाशी रममाण होते, मग आम्ही का नाही बरं रममाण होणार? आणि ही तुलसी, ही तुला फार प्रिय आहे, तशी ही तुलसी तुझ्या चरणावर वाहिली जाते, तुला ती प्रिय आहे, तेव्हा आम्हाला देखील तू असंच प्रिय कर. तुलसीप्रमाणे दत्ताभयांच्या भुजदंड युगम विलोक्य वक्षश्रिय कर्मणंच भवामदास्याः. आम्ही तुमच्या दास आहोत, आम्ही तुमच्या दासी आहोत, देवा आम्हाला दूर लोटू नका. असं म्हणून सर्व गोपिका तिथे वाळूमध्ये थांबल्या आणि हात जोडले त्यांनी. नद्या पुलिनमाविश्य गोपी बरहिकम्म. कृष्ण म्हणाले, हरकत नाही, ठीक आहे, तुमची काय इच्छा आहे? म्हणे काही नाही, आपण या ठिकाणी आता हा रासोत्सव करू, ही रात्र आपण आनंदाने घालू. नाट्य, संगीत, नृत्य, गायन, वादन सगळ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करू. हे चांदणं पडलेलंच आहे. असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणाले, हरकत नाही, गोपींनो चला. आणि सगळ्यांच्या सोबत कृष्ण नाचू लागले, गाऊ लागले. रमयांचकार रममान झाले. एवं भगवत कृष्णा लब्ध महात्माना महात्मनः आत्मानं मे निरे स्त्रीणाम मानिन्योभिधिकं भुवी. आणि एकदम श्रीकृष्ण नृत्य करू लागले, गायन करू लागले, त्याचप्रमाणे वादन करू लागले आणि सगळ्या गोपिका त्या ठिकाणी नर्तन करू लागल्या. इकडे यमुनेचा प्रवाह धो 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 वाहत होता. त्या यमुनेच्या प्रवाहाचा स्वर यांच्या स्वरामध्ये मिसळला. त्याचप्रमाणे झाड त्या ठिकाणी होते, त्या झाडांना पानांचा आवाज झाडांचा होऊ लागला. त्याचप्रमाणे रातकिड्यांचा आवाज होऊ लागला. हा सगळा आवाज एक झाला आणि तल्लीन झाले, सगळे गर्क झाले. आणि सगळ्या स्त्रियांना वाटलं, बघा कृष्ण नाही म्हटला पण आपण त्याला बरोबर मान्य केलंच, बाध्य केलंच. आपल्या पुढे काय जातोय कृष्ण? आपण बोललो, इतकं चातुर्याने बोललो की कृष्णाला होस म्हणावं लागलं. कृष्णाने ओळखलं, अरे यांच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण झालाय. ठीक आहे, गर्व निर्माण झाला हे कळाल्याबरोबर देवाला गर्व चालत नाही, देवाला अभिमान चालत नाही. ते म्हणाले, अरे माझ्यावरती ताण करू लागल्या. कृष्णाने ताबडतोब तिथून अंतर्धान पावले, गुप्त झाले. अरे कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत म्हणून शोधायला लागल्या गोपिका. अंतर्हिते भगवती सहस्व ब्रजांगना. सगळ्या ब्रजांगना, सगळ्या स्त्रिया कृष्णाला शोधू लागल्या आणि कृष्ण सापडेना. कुणी म्हणाले इथं होतं, कुणी म्हणाले इथे होते. अगं तुझ्याजवळ होते. ती म्हणाली, हो मी वृक्षाच्या मागे गेले, कृष्ण लपला आणि मला वाटलं वृक्षाच्या मागे असेल, तिथे नाही. इकडे बघू, तिकडे बघू, तिकडे बघू, चला. झुंडीच्या झुंडी सगळ्या गोपिकांच्या. युथ होते, युथ म्हणजे ग्रुप. या सगळ्या गोपिकांचे ग्रुप होते, युथ होते. आणि या सगळ्या संघाने, संघाची प्रमुख राधा होती, या सगळ्या संघाच्या प्रमुख राधा होती. अशा अनेक युथिका
त्यावेळेला या ब्रजामध्ये होत्या आणि या सगळ्या गोपिका संघशः झुंडीच्या झुंडी, तुम्ही इकडे पहा मी इकडे पाहते म्हणून निघाल्या. आक्षिप्त चित्ता प्रमदा रमापतेर. आणि कृष्ण कुठे याचा शोध घेत सगळ्या निघाल्या. निघता निघता निघा दृष्ट क्वचित अश्वत्थ. आणि काय भागवतकारांनी सांगितलंय, पहिल्यांदा अश्वत्थ वृक्ष पिंपळाच्या झाडाखाली कृष्ण लपले होते. कृष्ण पिंपळाच्या झाडाखाली बसले होते आणि या खोडाच्या मागे लपले होते. पिंपळाला विचारलं, काय रे पिंपळा, कृष्ण पाहिले का माझी? आता मला सांगा, पिंपळ किंवा एखादा दगड किंवा एखादा वृक्ष हा काय बोलू शकतो का? नाही बोलू शकत. पण कालिदासाने म्हटलंय मेघदूतामध्ये की जे अत्यंत कामार्थाही प्रकृती विकृती प्रकृती कृपणाम, कामार्थाही प्रकृती कृपणाम. ते म्हणतात की जे अत्यंत तल्लीन झालेले असतात एखाद्या विषयामध्ये, कामार्थाही प्रकृती विकृता चेतनाश्चेतनेषु. चेतनाश्चेतनेषु जे अचेतन आहे त्याला सचेतन समजतात. जे कामात आहे प्रकृती विकृता चेतनाश्चेतनेषु, कालिदासाने म्हटले मेघदूतामध्ये. त्याप्रमाणे इथे अचेतन असणाऱ्या गोष्टींना ते सचेतन समजू लागल्या आणि विचारू लागल्या, का रे, अरे पिंपळा पाहिला का कृष्ण आमचा? लक्ष न्यग्रोध, उंबर, वड, पिंपळ या झाडाच्या मागे, कारण वडाचं झाड मोठं होतं, दाट होतं, कदाचित वडाच्या झाडाच्या मागच कृष्ण असेल. पाहिलं, अरे वडा कृष्ण तुझ्या मागे लपला का रे? अरे पिंपळा कृष्ण तुझ्या मागे लपला का रे? आणि आमचं मन हिरावून घेतलं आणि कुठे गेला? क्वचित कुरबका शोक. नाही नाही, इथं नसेल कृष्ण. मग त्याला अशोक वृक्ष आवडतो, चला अशोक वृक्षाकडे जाऊ. कुणी म्हटलं नाही नाही, त्याला पुन्हा चंपका, नाही नाही नाही, त्याला चाफा फार आवडतो, आपण चाफ्याच्या झाडाला विचारू. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा काही खंत केल्या. त्या ठिकाणी चाफ्याला विचारलं, का रे चाफ्या पाहिला का माझा कृष्ण? चाफा बोले ना आणि चाफाही चाले ना. चाफ्याला प्रश्न विचारला पण तो काहीच उत्तर देईना. अरे जाऊ द्या, आपण कोणालाच उत्तर कोणी देत नाही. आपण हे बाकीचे जाऊ द्या, हे काही कृष्णाला फार प्रिय नाहीयेत. कृष्णाला प्रिय काय? तुळशी. कृष्णाला तुळशी प्रिय आहे. बहुधा तुळशीचाच वनात गेला. चला, तुळशी एवढी प्रिय आहे त्याला की वृंदेसाठी विष्णू यांनी आपलं स्वतःचं सामर्थ्य खर्च केलं. वृंदेसाठी ते खरं म्हणजे त्यांच्या नावाला बट्टा लागला, पण वृंदेच्या मागे विष्णू लागले. म्हणून वृंदावनामध्ये जाऊ आपण, त्या वृंदेच्या तिथे तुळशीमध्ये जाऊ, तुळशीच्या वनात जाऊ. कच्ची तुलसी कल्याणी. तुळशीकडे गेले. अगं अगं ए तुळशी, तू कृष्णाला पाहिलं का गं? तुझा सुगंध असा आहे की तुझा सुगंध ऐकल्याबरोबर पाहिल्याबरोबर तुझ्या सुगंधाचं जेव्हा गंध येतो तेव्हा कृष्ण धुंद होतो. कृष्ण तुझ्या मागे धावत येतो. कृष्णाच्या अंगाला तुळशीचा सुगंध असतो. माऊलींनी एका त्यांच्या काव्यामध्ये गवळणीमध्ये विरहिणीमध्ये म्हटलंय की अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू. मी म्हणे गोपाळू आला. परिमळ आला हा कशाचा? तुळशीचा. तुळशीचा परिमळ आला की समजायचं कृष्ण आला. चाचरती बाहेरी निघाली, घाबरत घाबरत बाहेर निघाली. तसं या ठिकाणी तुळशीच्या जवळ गेली आणि गोविंद चरण प्रिये, तू गोविंदाच्या चरणावर असतेस नेहमी आणि गोविंदही तुझ्याशी तल्लीन झालेला असतो. तेव्हा तू नक्कीच कृष्णाला लपवला असशील. बघू दे मला तुझ्याजवळ कृष्ण आहे का? नाही हो, कृष्ण इथेही नाहीये. नाही, मग आता काय करावं? मालती त्याचप्रमाणे वेगवेगळे फुलं, त्यांच्या सुगंधाकडे ह्या सगळ्या स्त्रिया गेल्या आणि झाडे झुडपं
पुलकित झालेत. पुलकित म्हणजे ते असे उभारून वरती आलेत. हा, कृष्ण इथूनच गेले. कारण ज्या अर्थी कृष्णाचे पावलं लागले त्या अर्थी हे जमिनीला सुद्धा, भूमीला सुद्धा कृष्णाच्या स्पर्शाने अंगावर रोमांच उभे राहिलेत. आणि म्हणून ही जे तृण उभे राहिलेत ना, हे तिथे रोमांच आहेत. कारण ही सुद्धा कृष्णाची पत्नीच आहे. पूर्व काळातली वराह अवतारात ती कृष्णाची पत्नीच आहे. म्हणून स्पर्शोत्सवोत पुलकितांग, तिच्या अंगावर पुलकित, ती पुलकित झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले कृष्णाच्या स्पर्शाने. आणि ती विचारू लागली, अगं ए भूमी, सांग, वराह वपुषः परिरंभणेन. वराह परमात्म्याच्या अवताराच्या काळात तू त्याची पत्नी होतीस ना, आणि मग हाच कृष्ण तुझ्यावरती पावलं टाकून गेला. मला सांग बरं, कृष्ण कुठे गेला सांग बरं. सापडेत नाही. मग हरिणाला विचारलं, अरे हरिणांनो, कृष्ण पाहिला का रे माझा? तू इकडे तिकडे बघायलास, टवकारून बघायलास, ज्या अर्थी तू इकडे तिकडे बघायलास त्या अर्थी कृष्णाला तू नक्की पाहिलेस. मग गंध संवेदना, नाद संवेदना, त्याचप्रमाणे दृक् संवेदना, अशा अनेक संवेदनेच्या पातळीवर कृष्णाचा शोध सुरू झालेला आहे. आणि मग एकदम अन्वीयमान येत प्रणामम करता 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 कृष्णाच्या नादामध्ये एवढ्या तल्लीन झाल्या. आता पहा, कृष्ण कृष्ण ही कृष्णमयता आहे. आता कृष्णमय झाल्या त्या. आता कृष्णाशिवाय दुसरं काही सुचेना. कृष्ण हाच फक्त दिसू लागला. कृष्णाचंच रूप फक्त त्या बघू लागल्या. कृष्ण कुठे दिसतो काय, कृष्ण कुठे दिसतो काय, इतक्या तन्मय झाल्या. तन्मयता मियात, इतकी तन्मयता निर्माण झाली की ही तन्मयता हीच साक्षात्काराला कारणीभूत होत असते. जेव्हा तन्मय माणूस होतो तेव्हा तिथे साक्षात्काराय कल्पते, साक्षात्कार होत असतो. याप्रमाणे मग सगळ्या म्हणल्या, बरं जाऊ दे, आता आपण एक काम करू म्हणे. काय करू आपण? आपण कृष्णाचा शोध घेऊन, कृष्ण तर सापडत नाही, कृष्ण कुठेतरी नक्की लपलाय, तो आपल्याकडे पाहतोय. मग आपण एक काम करू, आपण कृष्णाच्या लीला करू. आणि मग तू पुतना हो, मी कृष्ण होते. कुणी पुतना झाली, कुणी कृष्ण झाली, कुणी म्हटलं नाही नाही, मी हा वृषभासूर होते, तू कृष्ण हो. बर, मी वृषभासूर, तू कृष्ण. तू शकटासूर, मी कृष्ण. याप्रमाणे कुणी शकटासूर झालं, कुणी ही वृषभासूर झालं, कुणी वत्सासूर झालं, कुणी हा श्रीकृष्णासाठी पुतना झाली. आणि कृष्णाप्रमाणे सगळ्या तोकायितम म्हणजे कृष्णाने जे जे पराक्रम केले, ज्या ज्या लीला केल्या, त्या लीला त्या करू लागल्या. त्या लीला आपणच करू लागल्या. ज्याला आपण काय म्हणू, आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर कृष्णरूप सज्जा. आज त्याच्यामुळेच आहे कृष्णरूप सज्जा. कृष्णाष्टमीला आपण सगळ्या मुलांना नटवतो. आणि कृष्णाने गोवर्धन धारण केला का, मग कृष्णासारखा गोवर्धन धारण कर म्हणून करांगुलीला वरती करतो. मग काही गोपिका आल्या, ते म्हणे मी कृष्ण आहे. तू कृष्ण आहेस का? मग हे बा मी करांगुलीवर गोवर्धन धारण केला. म्हणून कोणी कृष्णासारखं नाटक करू लागले. हो, नाटक, अभिनय. आणि या अभिनयातून तल्लीनता आहे. म्हणजे आधी शोध झाला, शोधानंतर कृष्णाच्या कथेमध्ये तल्लीनता आहे, कृष्णाच्या लीलेत तल्लीनता आहे. तो काय इत्वा रुदत्नंत्या, कुणी रडू लागल्या, मी कृष्ण आहे. मग मी हट्ट धरला लोण्यासाठी, तू यशोदा आहेस. कृष्णाने दही माठ फोडला का, मी देखील माठ फोडते. आणि तू माझ्या मागे धावत यायचं, मी कृष्ण आहे. बरं, तू कृष्ण, मी यशोदा. कृष्णाच्या मागे धावत गेली. कृष्णाचा बांधायचं कोणी नाटक करतंय, कृष्ण. त्याप्रमाणे कृष्ण रामा इथे देतो गोपा यंदे काष्टन, त्याप्रमाणे कुणी गोपी झाल्या, कुणी यशोदा झाल्या, कुणी रोहिणी झाल्या, कुणी शकटासूर झाले, कुणी बकासूर झाले, कुणी वत्सासूर झाले, कुणी पुतना झाल्या, कुणी हातामध्ये वेणू घेतला आणि मी कृष्ण आहे म्हणून वाजवा. पहा, आता मी कृष्ण आहे ही भावना आहे, ही तद्रूपता आहे. मी नाही, मी गोपी नाही, मी कृष्ण आहे. आता असं जर भावना आली तर ते कृष्णमय नाही झाल्या का? इथे कृष्णमयता, किती तद्रूपता, तल्लीनता निर्माण झाली. इथे नाम रूप विसरल्यात. म्हणजे नाम आणि रूप हे मायेचे गुणधर्म आहेत. हे मायेचे गुणधर्म जीवाला लागत असतात, त्या विसरल्यात. आणि सच्चिद आनंद हे भगवंताचं जे वैशिष्ट्य आहे. नामरूपात्मकता माया आहे,
रूपात्मकता जीव आहे आणि भगवंताचं चित चैतन्य सत आणि आनंदमय हे त्याचं स्वरूप आहे. या आनंदमयतेशी तल्लीन झाल्यात. आनंदो माये गोपाळवो सभाया अभ्यंतरिया बघा परमानंदो, हे परमानंदामध्ये तल्लीन झाल्यात. याप्रमाणे कुणी वेणू वाजू लागल्यात, याप्रमाणे इत्या चरित्रामध्ये तल्लीन झाल्या, कथेमध्ये तल्लीन झाल्या आणि म्हणून कथा ऐकायला सांगितले. तल्लीनता त्याच्याशिवाय येत नाही. आपल्याला एकीकडे आपण आनंद होतो, दुसरीकडे आपण रममाण होतो, क्षणाचा वेळ देखील आपण विसरतो. कुणी आरुह्य एका पदाक्रम्य, कुणी म्हणले आपण आता कृष्णाचा प्रमाणे सगळ्या लीला करू लागलो करता करता. आणि हे करता करता फिरतही होत्या. फिरता 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 म्हणे अरे हे पहा काय दिसते, अहो कृष्णाची पावलं दिसायला लागलेत. मी ओळखते कृष्णाची पावलं, हे काय उमटलेत. हा कृष्ण इथून गेले, चला आता पावलाचा शोध घेत जाऊ. मृगयंती संतहा, ब्रह्मदेवानी म्हटलंय ना मृगयंती संतहा, शोध घ्यावा लागतो देवाचा सुद्धा. देव आहेच आहे सगळीकडं, सगळीकडे देव आहेच आहे, पण आपण आपल्या अंतरंगात त्याचा शोध घ्यावा लागतो. म्हणून मृगयंती संतहा, संत शोध घेत असतात. मृगयंती म्हणजे शोध घेणे, ते शोध घेतात. हा शोध हा ज्याला एस्केव्हेशन असं आपण म्हणतो. आपण स्वतः शोधून काढणे, आपल्या अंतरंगामध्ये त्याचा शोध घेणे. आणि करता करता हे पावलं कृष्णाची आहेत म्हणून पाहिले. पावलं दिसल्याबरोबर आनंद वाटला, अरे वा कृष्ण नक्की आपल्याला सापडतील आता. पाहता 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 ते पावलांचा शोध घेता 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 एक गोपिका दिसली. अगं तू कशी काय? आता एवढ्या मोठ्या गोपिकांच्या मेळाव्यात एक गोपिका कृष्णाने घेऊन गेले, एका गोपीला घेऊन गेले आणि कृष्ण तिच्या बरोबर या ठिकाणी क्रीडा करू लागले, लीला करू लागले, फिरू लागले, गायन करू लागले, हिंडू लागले, पळू लागले. ती तिच्या त्या कृष्णाच्या सोबत पळू लागली, कृष्णासोबत राहू लागली. तिला आता अभिमान झाला की मी सगळ्यात सुंदर आहे म्हणून कृष्णाने आपल्याला नेलं. आणि मग फिरता फिरता एवढ्या सगळ्या वनात फिरवलं कृष्णाने तिला, या बागेतून त्या बागेत, इकडे तिकडे पळत. आणि मग ती म्हणजे कृष्णा म्हणजे काय, तू एक काम कर म्हणे, तू माझे पाय दुखू लागले. कृष्ण म्हटलं पाय दुखू लागले, मी तुझे पाय चोपतो. मग म्हणे पाय, हो हो पाय चोप म्हणे. त्याची पाय कृष्णाने चोपायला सुरुवात केली. मग तर काय, तिला इतका अभिमान झाला की आता आपल्यासारखी दुसरी कोणती गोपी नाही. कृष्णा म्हणे, कृष्ण म्हणे काय, हे पहा हे फुलं आहेत ना, त्या फुलांचा गजरा माझ्या डोक्याला माळतोस का? हो. कृष्णाने फुलं घेतले आणि त्याचा गजरा तिच्या डोक्याला माळला. मग तर ती इतकी फुगली, तिला वाटलं बस आता कृष्णावर माझा अधिकारच झाला. देवावर अधिकार घालवायचा नसतो. देव हा भक्ताच्या स्वाधीन तेव्हा होतो जेव्हा भक्त निस्वार्थ असतो. हा माझा आहे अशा प्रकारची भावना तेव्हाच होते जेव्हा आपण समर्पित होतो. पण तिला अभिमान झाला आणि तिला वाटलं की मी फार सुंदर आहे या सगळ्या गोपिकांच्या पेक्षा. आणि मग ती म्हणली, कृष्णा माझे पाय दुखायला लागले रे. कृष्ण म्हणले, चोपले ना? नाही चोपले तरी राहिले नाहीत. मग तू मला खांद्यावर घेतोस का? कृष्ण म्हणले, हरकत नाही, बस माझ्या खांद्यावर. आणि कृष्ण ओणवा झाले आणि ती गोपिका खांद्यावर बसली आणि तेवढ्यात कृष्ण गुप्त झाले. आणि जे बदाफळ खाली आपटलं की धाडकन खाली पडली. हा, आणि मग सगळ्या गोपिका शोधत आल्या. म्हणले, तू इथं कसे? मग तिने सगळं वृत्तांत सांगितला, हे असं झालं. आणि मग सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, खरोखर तू किती भाग्याची ग, कृष्णाने तुला स्वतःला गजरा माळला, कृष्ण तुझ्याबरोबर फिरले, कृष्ण तुझ्याबरोबर गाणी म्हटले. कृष्णाने आता कुठं कुठं फिरला ते आम्हाला सांगा. तिने सांगितलं, वृंदावनात फिरले आणि अनया राधितो नूनम भगवान हरिश्वरा. या ठिकाणी शुकाचार्यांची गुरु राधा आहे, परंतु राधा या शब्दाचा उल्लेख कुठेही भागवतात नाहीये. का? गुरुचं नाव घ्यायचं नसतं. गुरुचं नाव घेतलं तर आपल्याला अपराध होतो म्हणून कानाला आपण हात लावतो. गुरुचं नाव घ्यायचं नसतं. गुरु हा आपल्याला फक्त स्मरण करायचं, पण त्यांचं नाव घ्यायचं नाही. जसं पतीचं नाव घेत नाही तसं गुरुचं नाव घ्यायचं नसतं. म्हणून इथे शुकाचार्यांनी अनया राधितो नूनम एवढा शब्द वापरलाय. ही
अनया याची पत्नी ही राधा. राधितो, राधितो म्हणजे आराधितो. आराधितो म्हणजे ज्याचं आराधन केलं. कुणी? ज्या राधेने भगवंताचं आराधन केलं तो भगवान. भगवान हरिरीश्वरा असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याप्रमाणे राधा हे नाव कुठे नाही, पण अनया राधितो नूनम या शब्दाने त्यांनी सूचित केलंय की भगवंताची प्रिय असणारी कोण असेल तर राधा ही त्याला प्रिय होती. ती आराधना करणारी अर्थात भगवंताची प्रार्थना करणारी अशी ही राधा भगवंताची ल्हादिनी शक्ती होती. याप्रमाणे सगळ्या जणी म्हणाल्या की आता मग ऐका परुते गोपीनाम रहो भुंगते च्युताधरम. आणि मग ती म्हणू लागली आतापर्यंत कृष्ण माझ्याबरोबर होते. अहो आम्ही फिरलोत, हिंडलोत, गाणे म्हणलेत, त्याचप्रमाणे पळालोत. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने मला गजरा माळला. कृष्णाने माझ्या पायाला देखील स्पर्श करून मला माझं पादसंवाहन केलं. अहो सगळ्या म्हणू लागल्या किती तू भाग्याची. पण अगं भाग्याची आहे, पण तेवढी दुर्भागी मी आहे. कृष्णाने एकदम गुप्त झाले. तुझ्याजवळून जे निघून माझ्याजवळून जे निघून गेले ते कुठं गेले माहीत नाही. असं म्हणल्यानंतर सगळ्या म्हणल्या चला आता काही नाही, चला आता आपण श्रीकृष्णाचा शोध घेऊ. सगळ्या कृष्णाचा शोध घेणं झालं. तन्मनस्का तदालापाहा या ठिकाणी तन्मनस्का भागवतकारांनी शुकाचार्यांनी जो शब्द वापरलाय तन्मनस्का, त्या भगवंताशी एवढ्या तल्लीन झालेल्या होत्या की स्वतःला विसरल्या, आत्मविस्मृत झाल्या. आणि तन्मनस्का तदालापा द्वेष चेष्टा असतात तदात्मिका, सगळ्या कृती कृष्णार्पण करू लागल्या, कृष्णासाठी करू लागल्या. आणि भगवंत म्हणतात या ठिकाणी की ज्या गोपिकांनी माझ्यासाठी त्यक्तलौकिका मदर्थे त्यक्तलौकिका, उद्धवाला जेव्हा कृष्णाने पाठवलं गोकुळात तेव्हा हा शब्द वापरलाय की मदर्थे त्यक्तलौकिका, ज्यांनी माझ्यासाठी सगळ्या लौकिकाचा त्याग केला. त्याग केला म्हणजे प्रेम केलं. कारण त्या कामासक्त नव्हत्या, प्रेमासक्त होत्या. आणि त्यामुळं आता अशा या प्रेमामध्ये एवढ्या तल्लीन झालेल्या ह्या गोपिका कृष्णासाठी आता सगळं काही विसरल्या. आणि मग सगळ्या म्हणू लागल्या काय नाही, आता चला आपण पुन्हा एकदा यमुनेच्या तटाकावर जाऊ. सगळ्या यमुनेच्या तटाकावर आल्या. समवेता जगो कृष्णम तदा गमन कांक्षिता, आता कृष्ण येईल, थांबा. मग आता आपण कृष्णाचं गीत गाऊ. म्हणून कृष्णाचं गीत गायला सुरुवात केली. त्याला गोपीगीत असं म्हणतात. हे अत्यंत प्रसिद्ध गोपीगीत आहे ज्यामध्ये राधाभाव सूचित झालेला आहे. आणि ज्या विरह भावना हा एक महत्वाचा मुद्दा आहे की मिलनापेक्षा विरहाला महत्व आहे. कारण मिलन हे आपल्या समोरच एखादी व्यक्ती असते, पण विरहामध्ये तिची तीव्रता जास्त असते. विरहामध्ये आपल्याला भेटीची उत्कटता असते, भेटीची तीव्रता असते. आणि म्हणून मिलनाच्या आनंदापेक्षा विरहातलं दुःख जास्त पंजंट असं आपण म्हणतो किंवा तीव्र असतं, अत्यंत टोकदार असतं. कारण ज्या विरहामध्ये दुसरा विचारच नसतो. निदान भेट झाली तर आपण दुसरा विचार बोलतो, दुसरं काही ऐकतो, दुसरं काही पाहतो. पण जेव्हा विरह असतो तेव्हा दुसरं काही सुचत नाही, दुसरा विचार देखील येत नाही. म्हणून ते म्हणतात मिलनापेक्षा विरहाला महत्व आहे. आणि हा शृंगार विप्रलंब शृंगार असं आपण म्हणतो. काम हा निष्काम झाला, रती ही विरती झाली, रती ही विरतीकडे गेली आहे, काम हा निष्काम झालाय. आणि या वेळेला शुक मुनी वर्णन करतायत जयति तेधिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वतत्रही दयत दृश्यताम दिक्षु तावका त्वयि धृता स्वताम तान विचिन्वते. जयति तेधिकम जन्मना व्रज. सगळ्या गोपिका म्हणू लागल्या हे कृष्णा, आम्हाला माहित आहे की तू जन्माला आला गोकुळामध्ये आणि तू जन्माला आल्याबरोबर लक्ष्मी तुझ्या सोबत आली. जयति तेधिकम जन्मनाव्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रही. जिथे जिथे तू आहेस तिथे तिथे इंदिरा आहे, लक्ष्मीचा वास आहे. म्हणून निवास आहे, म्हणून लक्ष्मीचा वास तुझ्या सोबत आहे. म्हणून इंदिरा वास ए स्थळी. इंदिरा म्हणजे लक्ष्मीचा वास. आणि मग ते म्हणतात
की सुरतनाथ ते शुल्क दासिका. या ठिकाणी या गोपी गीतामध्ये सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, कृष्णा आम्हाला माहित आहे की तू जन्माला आला तर लक्ष्मी देखील तुला सोडत नाही, मग आम्ही तुला कसं सोडणार बरं? तू लवकरात लवकर आम्हाला भेट दे. आम्ही कोण आहोत? शरदुदाशये साधुजात सत सरसिजोदर श्री दृषा मुखा. ते म्हणतात सरसिजोदर श्री मुषा दृषा. या शरद चांदण्यामध्ये आम्ही तुमची वाट पाहत आहोत देवा. आम्ही आमचा प्राण तुम्हाला समर्पित केलेला आहे. आणि सुरतनाथ ते शुल्क दासिका. हे सुरतनाथ, हे कृष्णा, मदनाचा मदन आहेस तू. वर्णन जनी जनार्दन महाराजांनी असं केलंय की मदन हा, मदनाला असं वाटलं की कृष्णाचं रूप अलौकिक आहे, म्हणून मग ते म्हणतात तेने कृष्ण केला बाप. त्यांनी कृष्णाला बाप केलं. मदनाला सुद्धा कृष्णा तुझ्या रूपा भाळला. मदन रूपा भाळला, रूपाला भाळला तुझ्या, आणि त्याने कृष्ण केला बाप. ते म्हणतात की मदन कंदर्प शब्द आहे मदनाला. रूपा भाळला कंदर्प, त्याने कृष्ण केला बाप. तो तुझ्या रूपाला भाळला आणि तुझा पुत्र म्हणून जन्माला आला. इतका तू श्रेष्ठ आहेस. तेव्हा सुरतनाथ, आम्ही तुझे अशुल्क दासिका आहोत. अशुल्क दासिका म्हणजे, शुल्क म्हणजे पैसा. अहो आपण एखादी मजुरी लावतो, ती तर पैसे मिळतात म्हणून काम करते. एखाद्याला आपण नोकर म्हणून ठेवलं, त्याला पूजा करण्यासाठी ठेवलं, पूजा करण्यासाठी त्याला नोकर ठेवलं, झाडण्यासाठी नोकर ठेवलं, त्याचप्रमाणे बाकीच्या सडा संवर्धनासाठी एखादी नोकरीन ठेवली, एखादी मजुरीन ठेवली, तिला का पुण्य मिळतं का? ते म्हणे नाही मिळत. का? अहो ती पैशासाठी काम करते. पैसा मिळाला की संपलं, तिचा पुण्याचा संबंध नाही. पण जो अशुल्क दासिका, जो काहीही न मागता जेव्हा देवाची सेवा करतो, तेव्हा तो पुण्य त्याच्या गाठी पडतं. आम्ही तुझे अशुल्क दासिका आहोत. देवा आम्हाला पैसा नकोय, तुझ्याकडून आम्हाला संपत्ती नकोय, आम्हाला तुमची फक्त सेवा करायची आहे, म्हणून अशुल्क दासिका त्या ठिकाणी. आणि देवा कृष्णा आता मात्र त्या म्हणू लागल्या, कृष्णा हे पा, तू आम्हाला प्रत्येक ठिकाणी वाचवलंस. आता एक 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 गोष्टी, घटना, प्रसंग त्यांना आठवायला लागलेले आहेत. आणि सगळ्या म्हणू लागल्या, कृष्णा अरे काय सांगावं, तू प्रत्येक गोष्टीतून आम्हाला वाचवलं. विषजला प्यायात, ब्याल राक्षसात. अहो या यमुनेचं पाणी विषाक्त झालेलं होतं, तेव्हा तू आम्हाला या विषापासून वाचवलंस. अग्नी एवढा लागला होता, 12 गाव अग्नी, त्या अग्नीपासून तू वाचवलंस. ब्याल राक्षसात, एवढा ब्याल म्हणजे हा अजगर एवढा मोठा आलेला होता, त्या अजगरापासून आम्हाला वाचवलंस. देवा वर्ष मारुतात, एवढा 7 दिवस प्रचंड पाऊस पडला, इंद्राने पाडला, त्या पावसापासून तुम्हाला आम्हाला वाचवलंस. वैद्युता नलात वृषमयात मजात विश्वतो भयात. मग मला सांगा, तुम्ही आम्हाला का बरं वाचवलं? देवा तुम्हाला आम्हाला मारायचंच आहे ना, तर आम्हाला मारा. पण मग आम्हाला जर मारायचंच असेल तर तुम्ही आम्हाला वाचवलं कशासाठी सांगा? एवढ्या सगळ्या गोष्टीतून, संकटातून तुम्ही आमचं रक्षण का केलं? न खलु गोपिका नंदनो भवान. देवा आम्हाला माहिती आहे की तू ईश्वर आहेस, तू नंदाचा पुत्र म्हणून आम्ही तुम्हाला म्हणत नाही. इथे ज्ञान आहे गोपिकांना. नंदाचा पुत्र, यशोदेचा पुत्र म्हणून आम्ही तुझ्याकडे पाहत नाहीत. न खलु गोपिका नंदनो भवान. अखिल देहिनाम अंतरात्मदृक्. सगळ्या अंतरात्म्यामध्ये राहणारे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास करणारं जे चैतन्य आहे ते तुम्ही आहात, हे आम्हाला माहीत आहे. आणि देवा तुम्ही जर आम्हाला या ठिकाणी तुम्हाला आम्हाला मारायचंच असेल तर तुम्ही आडामध्ये टाकून आमची स्थिती काय केली माहिती का? आमची स्थिती अशी केली आहे, वामन पंडितांनी वर्णन केलंय, आडा माझी त्या घालून. आडामध्ये एखाद्याला टाकावं, आता आजकाल आडच राहिले नाहीत, पण त्याने वर्णन केलंय की आडामध्ये सोलीने खाली सोडावं आणि नंतर सोल काढून घ्यावी. तर मग आडामध्ये जर कूपामध्ये एखाद्याला सोडलं आणि सोल तोडून टाकली तर तो मेल्याशिवाय राहील का?
तर तसं तुम्ही आता आम्हाला आडामध्ये घातलंय. आता आम्हाला अशा स्थितीत आणून सोडलंय की आम्ही मरण्याच्याच दारात आलेलो आहोत. आम्ही मरण्याच्या स्थितीत आलेलो आहोत. देवा फणी फणार्पितम ते पदांबुजम कृणी कुशेजुना कृदिनश्चयम. देवा आपण फणी फणार्पितम, तुम्ही हा जो नाग आहे तो कोणता नाग आहे? कालिया. कालिया नाग, ज्याच्या फणावर तुम्ही तुमचे पाय दिले. आता या ठिकाणी खूप सुंदर विवरण वामन पंडितांनी केलेलं आहे. वामन पंडित म्हणतात की हे जे नाग आहे, नागाच्या ज्या फण्या आहेत, त्या नागाच्या फण्या म्हणजे आमचे जे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे आहेत. ह्या नागाच्या फण्या आहेत. हे कामरूपी नाग आहे. आणि कामरूपी नाग तुम्ही जसा त्या नागाच्या फण्यावर पाय दिला आणि त्याचे सगळे मस्तक ढिले करून टाकले, तसे आमच्या अंतःकरणातल्या कामावर तुम्ही पाय द्या. आमच्या अंतःकरणातल्या कामरूपी नागावर तुम्ही पाय द्या आणि आमच्या अंतःकरणातला काम नष्ट करून टाका, आमच्या इच्छा नष्ट करून टाका, म्हणून पाय द्यायचं सांगितलंय. त्या ठिकाणी आमच्या ज्या हृदयावर पाय ठेवा असं का म्हटलंय? तर हृदयामध्ये हे जे आमचे पंचप्राण आहेत, हृदयामध्ये आमच्या ज्या वासना आहेत, त्या वासना नागाप्रमाणे उफाळलेल्या आहेत. तेव्हा ह्या नागाप्रमाणे उफाळणाऱ्या वासनेच्या मानेवर तुम्ही पाय द्या आणि त्या वासना तेवढ्या नष्ट करा. ते म्हणतात वामन पंडितांनी देखील यावर वर्णन करताना फणी फणार्पितम ते पदांबुजम, जे पाय तुम्ही त्या नागाच्या डोक्यावर दिले ते पाय आमच्या हृदयावर द्या, छातीवर द्या. कृंदिरच्छय मधुरया गिरा बलगु वाक्यया. अरे देवा कृष्णा, काय सांगावं, तुझं रूप इतकं सुंदर आहे, तुझं बोलणं इतकं सुंदर आहे, तुझी वाणी एवढी मधुर आहे की तुझ्याकडे पाहतच राहा वाटतं. तू जेव्हा जातोस या राणावनामध्ये तेव्हा संध्याकाळी आम्ही तुमची वाट पाहत असतो. श्रवण मंगलम श्रीमदाततम भूमी गृणंत ते भूरिदा जना. देवा तुम्ही जेव्हा जाता रानामध्ये तेव्हा संध्याकाळी तुम्ही येता, त्यावेळेला तुमचं रूप कसं दिसतं? तर नुकतीच संध्याकाळ झालेली असते, सूर्य मावळत असतो, गायी गुरं आतमध्ये येत असतात घरामध्ये आणि येताना त्यांचे सगळे जे धूळ आहे त्यांच्या पायाची ती सगळी तुमच्या डोक्यावर उडालेली असते. त्यांनी तुमचं सगळं डोकं धुळीने माखलेलं असतं आणि तुम्ही तुमचे केस जे कुरळे केस आहेत तुम्ही असे बाजूला सावरता आणि आतमध्ये येता. तेव्हा ते रूप आम्हाला आजही बघावंसं वाटतं. तेव्हा दिन परीक्षे नीलकुंतलेर वन रुहारम बिभृतावृतम घनरजस्वलम दर्शन मुहुर मनस नस्मरम वीरयच्छसी. ते भगवंता तुझं रूप अलौकिक आहे. आणि देवा तू आमच्या हृदयावर पाय देत नाहीस. का देत नाहीस? आम्ही एवढी प्रार्थना करतो, आमच्या हृदयामधलं काम नष्ट करा, आमच्या हृदयावर पाय द्या. तुला वाटत असेल यांचं हृदय फार कठीण आहे, कठीण हृदय आहे म्हणून पाय द्यायचा नाही. आणि मग तू जेव्हा अनवाणी पायाने या भूमीवरून चालतोस तेव्हा तुला काटे टोचत नाहीस का? त्या काटे कुपाटे तुझ्या पायाला टोचत नाहीत? हे दगड तुला टोचत नाहीत? तुला हे दगड जर टोचत नसतील तर आमच्या हृदयामधले आमचं हृदय देखील खरं म्हणजे आम्ही तुझ्यासाठी ठेवलंय. तुझ्या पायाला त्या दगडांनी त्रास होत असेल, त्याचप्रमाणे तृणांकुरांनी त्रास होत असेल तर देवा चल सियत प्रजा चारयन पशु नलिन सुंदरम नाथ ते पदम शिल तृणांकुरे सीदती तिनः कलिलता मनः कांत गच्छत. तुझ्या पायाला या दगडांनी त्याचप्रमाणे या तृणांकुरांनी टोचून त्रास होत असेल देवा, त्यापेक्षा आमच्या हृदयावर पाय ठेवा ना. प्रणत कामदम पद्मजार्चितम धरणी मंडलम ध्येयमापदी चरण पंकजम संत मंतते रमणस्तनेत्न. देवा तुझं सुरत वर्धनम शोकनाशनम. देवा सुरत वर्धनम, देवा तू खरा सुरत वर्धन आहेस. आमच्या अंतःकरणातला काम आता प्रज्वलित झालेला आहे आणि तू शोक नष्ट करणार आहेस. तुझं वितर धीर वीर नसते धरामृतम. तुझ्या अधरामृतासाठी आम्ही आसुसलेले आहोत. अधरामृत म्हणजे तुझ्या वेणुनादासाठी आम्ही आसुसलेले आहोत. तुझ्या ओठातून निघणाऱ्या स्वरांना अमृतापेक्षाही मोठी श्रेष्ठत्व आहे. आणि अशा अधरामृतासाठी तू जेव्हा वनामध्ये जातोस आणि त्यावेळेला आम्ही एक एक क्षण मोजत असतो. त्रुटीर युगा येते त्वाम पश्यताम. एक एक क्षण आम्हाला युगासारखा वाटतो. संध्याकाळ कधी होते आणि तुला कधी बघू असं आम्हाला होतं.
पतिसुतान्वय भ्रतृ बांधवा नती विलंघ्यते ते. देवा, हा संसार मोठा कठीण आहे. या संसाराच्या व्यापातापातून तुझं स्मरण आम्हाला घडत नाही. सतत व्यापामध्ये, तापामध्ये, संसारामध्ये कोणत्या कोणत्या पतिसुतान्वय भ्रातृबांधवा, पती, पुत्र, बांधव, भ्रातृ, ह्या सगळ्यामध्ये अतिविलंघ्यते. हा संसार अर्णव उल्लंघन करणं सोपं नाहीये, पण केवळ तुझ्या स्मरणाने आम्ही सहज हा पार करू शकू. देवा, कुंतलम श्रीमुखंचते जड उदीक्षताम पश्मखदृशाम. अहो, आम्ही आमच्या पापण्यांना, आमच्या ज्या पापण्या आहेत त्या पापिणी ज्या खाली येतात आणि बंद होतात, तेव्हा आम्ही त्या पापण्यांना पापिणी म्हणतो. अगं, तू पापिणी आहेस का? तर कृष्ण पाहताना तू बंद का झालीस? सहज डोळे मिटतात ना, तेव्हा हे पक्ष्मकृदृशाम असं म्हटलंय. पक्ष्मकृदृशाम, पक्ष्म म्हणजे ह्या पापण्या. आणि हे देवा कृष्णा, कुटील कुंतलम श्रीमुखंचते, तुझं ते मुख, तुझी ती चर्या, तुझं ते सुंदर हास्य, तुझं ती वेणुवादन, हे आम्हाला बघावंसं वाटतं. देवा, आता मात्र आमचा फार अंत बघू नकोस. आता बस एक सांगतं, सगळ्या म्हणल्या बस आता कृष्णा, तू जर आता आम्हाला भेटला नाहीस तर चला आता आम्ही सगळ्या यमुनेमध्ये उड्या टाकू. चला रे म्हणे, दगड बांधा, आपल्या आपल्या गळ्याला दगड बांधा. सगळ्यांनी दगड घेतले, गोळा केले आणि गळ्याला बांधायला सुरुवात केली. आणि आता यमुनेत उडी टाकणार तेवढ्यात भगवान प्रगट झाले. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इति गोप्या प्रगायन्त्य. आणि मग ज्या गोपिका रडू लागल्या, त्यांच्या डोळ्याला अश्रू, त्यांचे अश्रू थांबेनात. डोळे लाल झाले, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, रडू लागल्या, कृष्णा कृष्णा कृष्णा, आता आम्ही वाचत नाहीत, नाहीतरी आम्हाला मरायचंच आहे. त्यापेक्षा आता तुझं नाव घेऊन आम्ही यमुनेमध्ये उडी टाकू. असं म्हणून मृदू सुस्वरम राजन कृष्ण दर्शनाला आलसा. एवढ्यात तासामा भैरवी छौरी स्मयमान मुखांबजा. एकदम मन्मथ मन्मथा, अहो मन्मथाचा बाप कृष्ण माझा, हा मन्मथाचा बाप, मन्मथाचाही मोह पाडणारा गोपाल कृष्ण एकदम त्या ठिकाणी प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदम प्रगट झाल्याबरोबर तासामाव विरभूत छौरीही स्मयमयान मुखांबुजा. स्मयमान हसू लागले कृष्ण, स्मित हास्य केलं. अगं थांबा थांबा, अरे काय झालं, मी इथंच होतो, या झाडाच्या आड होतो, मी पाहत होतो तुम्ही कुठपर्यंत काय करतात. काय कृष्णा, आमची एवढी परीक्षा पाहिली. पितांबर धारण केलेला, वनमाला धारण केलेली, कानामध्ये कुंडल होते आणि तम विलोक्या गतम प्रेष्ठ. सगळ्या जणी कृष्णाला पाहिल्याबरोबर एवढ्या खुश झाल्या, आनंदाने नाचू लागल्या. ते दगड टाकून दिले. प्राणमिवागतम, त्यांनी वर्णन केले भागवतकारांनी, जणू काही त्यांचे प्राण परत आले. आता जवळपास त्या निष्प्राणच होत होत्या, पण कृष्ण पाहिल्याबरोबर त्यांचे प्राण परत आले. आणि एकदम सगळ्या जणी कृष्णाला बोलू लागल्या, कृष्णा बसा आता, आता चला, आता आपण नृत्य करू. आता फार वेळ तुम्ही घालवलाय, आपली सगळी रात्र संपून चालली आहे. जयदेवानी वर्णन केलंय, चंदन चर्चित नील कलेवर पीत वसन वन माली, केली चलनमणी कुंडल मंडित गंड स्मित युगशाली. ज्ञानेश्वरांच्या आधी 100 वर्ष होऊन गेलेला हा कवी आहे. हा जयदेव त्यांनी गीत गोविंदामध्ये म्हटलंय, चंदन चर्चित नील कलेवर. मग काही स्त्रिया आल्या, काही गोपिका आल्या, त्यांनी चंदन आणलं. कृष्णाला हे चंदन फार आवडतं. कोणतं? तर निळ्या रंगाचं चंदन. कृष्ण स्वतः निळ्या रंगाचे, त्याला चंदन लावलं. चंदन चर्चित नील कलेवर पीत वसन वन माली. पिवळं वस्त्र धारण केलेलं होतं कृष्णाने, कानामध्ये कुंडल होते, ते चमकत होते. आणि केली चलनमणी कुंडल मंडित गंड स्मित युगशाली. कृष्ण मंद मंद हसू लागले. त्यावेळेला कुणी म्हटलं, आता थांबा कृष्णा, मी तुला तांबूल आणते. कृष्णाने त्या गोपिकांनी तांबूल आणला, कृष्णाला तांबूल समर्पित केला. कुणी कृष्णाचा तांबूल, कृष्णाने खाल्लेला तांबूल उष्टा सुद्धा तो ग्रहण केला. हा आमचा प्रसाद आहे म्हणे. आपल्याकडे सुद्धा तांबूल ग्रहण करतात ना, हा तांबूल म्हणजे प्रसाद आहे. याप्रमाणे कुणी त्यांचा तांबूल ग्रहण केला. एक गोपिका आली, तिने कृष्णाचं बाहूच पकडला आणि म्हणाली, नाही कृष्णा, आता मी तुम्हाला सोडणार नाही.
एक जण गोपिका पलीकडे उभी राहिली, लांब लांब उभी राहिली, जे कृष्णाकडे एकटक पाहायला लागली तिरप्या डोळ्यांनी, एकटक कृष्णाकडे रागाने बघू लागली. कृष्ण म्हणले, का ग रागाने का बघू लागली? कृतक राग होता, खोटा खोटा. इतक्या वेळ आमची परीक्षा पाहत असतात का? असं असतं का कुठं? आम्ही इतके तुम्हाला भेटीला आलो आणि तू मात्र लपून बसला. एका भ्रुकुटिमाबद्ध प्रेम संबर विबला ग्रहवैक्षत कटाक्षेप संदष्ट दशनच्छदा. कुणी दातोट खाऊ लागल्या रागाने, खोट्या खोट्या रागाने, कुणी दातोट खाऊ लागल्या, कुणी तिरप्या कटाक्षाने बघू लागल्या, कुणी कृष्णाला बोट मोडू लागल्या कृष्णावर. काय कृष्णा, असं नाही, हे बरं नाही, तुझं योग्य नाही. कुणी म्हणू लागले, अगं जाऊ दे, आता कृष्ण आलाय ना. कुणी डोळे झाकूनच बसले. बस कृष्णा, योगी लोक जसे डोळे झाकतात तसे मी फक्त तुझ्या समोर डोळे झाकते आणि तुझं रूप डोळ्यासमोर आणते. आपी तमपी ना तृप्त्यात. अहो तुझं रूप किती प्यावं, आम्हाला तृप्तीच होत नाही. आपी तमपी ना तृप्त्यात संतस्त चरणम यथा. याप्रमाणे त्यांच्या चरणापाशी आल्या. कुणी चरण धुवायला सुरुवात केली, कुणी भगवंताला त्या ठिकाणी वनमाला अर्पण केली, कुणी त्यांचे केसावरती फुलं अर्पण करू लागल्या. त्याप्रमाणे आणि मग सगळ्या म्हटल्या, कृष्णा काही नाही, आता एक काम कर, आमच्यासोबत आता नृत्य करायचं. आता बसायचं कुठं? बसायला काय? ती म्हणे, हे पहा कृष्णा, माझी ओढणी, ह्या ओढणीवर बैस. पहा काय प्रेम असेल. आपली ओढणी घेतली आपल्या अंगावरची आणि तीच कृष्णाला बसायला दिली. स्वयरुत्तरीय कुच कुंकुमांकितही, त्यावर कुंकुमांकितही, त्याला कुंकुम लागलेलं होतं. आणि आपल्या त्यांनी जे घातलेले वस्त्र होते त्या वस्त्राला काही चंदन लागलेलं होतं. कारण अंगाला त्या स्त्रियांनी जे चंदन लावलं किंवा त्यांच्या हृदयाला जे कुच कुंकुमांकितही, त्याला जे गंध लावलं ते त्याला लागलं होतं. तरी सुद्धा त्यांनी ते टाकलं आणि कृष्णाला त्याच्यावर बसायला लावलं. अहो कशाला? कृष्णाला हृदयाच्या सिंहासनावर त्यांनी बसवलं असं म्हणा. भगवंताला हृदयाच्या सिंहासनावर बसवलं. आणि मग सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, कृष्णा आपल्याला आता. कृष्ण म्हण, अगं तुमचं प्रेम खरोखर अलौकिक आहे. मिथो भजंती ये सख्या. अगं जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. कृष्ण सांगायला लागले, एक लोक असतात, एक माणसं असे लोक असतात की जे फक्त देण्या घेण्याचा व्यवहारच करतात. त्यांना फक्त किती दिलं आणि किती घेतलं, तू एवढे दिले तर मी एवढेच देणार, असा फक्त देण्या घेण्याचा व्यवहार करणारे व्यवहारी लोक असतात. दुसरे प्रेम करून देखील प्रेम न करणारे लोक असतात. आपण एखाद्यासाठी किती कष्ट करा पण ते प्रेम करतच नाहीत आपल्यावर, असे लोक असतात. तिसरे असे असतात की जे केवळ स्वार्थापुरतं प्रेम करतात. आणि चौथे निस्वार्थ प्रेम करतात, निरपेक्ष प्रेम करतात. तुमचं गोपींनो प्रेम निरपेक्ष आहे. या ठिकाणी कृष्णाने शब्द वापरला आहे, अहो गोपींनो, तुमचं मी उतराई कसं होऊ, तुमच्या ऋणातून मी कसं मुक्त होऊ. पहा, कृष्णावर ऋण करणाऱ्या गोपिका आहेत. तुमचं माझ्यावर एवढं ऋण झालंय की हे ऋण आता मला आयुष्यभर फिटणं शक्य नाही. म्हणून अगदी आयुष्याच्या शेवटी सुद्धा उद्धवाला ज्ञान सांगताना सुद्धा कृष्णाने गोपीची आठवण केली आहे. ते म्हणतात, कृष्ण म्हणतात, हे पहा मग आता काय करायचं, आम्हाला संपृष्टत व प्रिया तू साधूना. कृष्ण म्हणतात, आता आपण हा रासोत्सव करू. याप्रमाणे कृष्णाने आता रासोत्सवाला सुरुवात केली. मग गोपिका म्हणल्या, कृष्ण असं नाही, रासोत्सव असं तू एकटा आणि आम्ही एवढ्या सगळ्या. आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रत्येक दोघीमध्ये तुम्ही असाल. 2 गोपिका आणि एक कृष्ण. कृष्ण म्हणजे हरकत नाही. आणि कृष्णाने मायेक अशा प्रकारच्या रूपाने योगमाया उपाश्रिता, योगमायेचा आश्रय केला. आणि 2 गोपिका आणि एक कृष्ण. याप्रमाणे श्री रत्मय रत्मिर प्रीतैर अन्योन्य बद्धबाहुभिः, अन्योन्य बद्धबाहुभिः. इकडे एक गोपिका, दुसरीकडे एक गोपिका, त्या दोघींच्याही बाहूमध्ये हात घातला कृष्णाने, खांद्यावर हात ठेवला आणि नृत्य करू लागले. गोपिका नृत्य करू लागल्या, कृष्ण नृत्य करू लागले. ज्या वेळेला कृष्णाच्या पायातले पैंजण, सगळ्या गोपिकांच्या पायातले पैंजण, त्यांच्या गळ्यामधले अलंकार, त्याप्रमाणे कमरेचे जे कंबरपट्टे, त्याला लावलेले घुंगरं, यांचा आवाज सुरू झाला आणि यांचा
काय हा अलौकिक सोहळा आहे. असा अलौकिक सोहळा पुन्हा पाहता येणार नाही. चला, भगवान गोपालकृष्ण पूर्ण रूपाने या ठिकाणी प्रगट झालेत आणि त्याच्यानंतरही हे प्रेमाचा आविष्कार आहे. हा प्रेमाचं सौंदर्य आहे, हे प्रेमाचं लावण्य आहे, प्रेमाचा उत्कर्ष आहे, प्रेमाचा श्रेष्ठ दर्जाचा आविष्कार आहे. यम मन्येर नभस्तावत विमान शत संकुलम. आकाशामध्ये गच्च लोक भरले, देव भरले आणि देवांनी दुंदुबी वाजवायला सुरुवात केली, पुष्पवर्षाव करायला आकाशातून सुरुवात केली. कृष्णाच्या या रूपावर पुष्पवर्षाव झाला. हे कृष्णाचं प्रेमोत्सव आहे. हा प्रेमोत्सव आहे, हा रासोत्सव आहे. आणि वलयानाम नुपुरानाम, वलय म्हणजे बांगड्या, बांगड्यांचा आवाज होऊ लागला, नुपुरांचा आवाज होऊ लागला, किंकिणींचा आवाज होऊ लागला, कंबरपट्ट्यांच्या घुंगरांचा आवाज होऊ लागला आणि सगळा आवाज आकाशामध्ये गेला. कृष्णाच्या बरोबर काही गोपिका गाऊ लागल्या. एक गोपिका कृष्णापेक्षा मोठ्या स्वरात गाऊ लागली. कृष्ण म्हणजे अजून मोठ्या स्वरात गा, तू खूप चांगलं गातेस, अजून मोठ्या स्वरात. आणि कृष्णाने तिला इतक्या चढावडीने तार स्वरामध्ये गायला लावलं, तो स्वर आकाशापर्यंत गेला. म्हणे तत्रातिशुशुभे ताभिर भगवान देवकी सुता. कृष्ण कसे दिसत होते तर ज्याप्रमाणे चांदण्यामध्ये चंद्र दिसावा, सगळ्या चांदण्यांच्या मध्ये चंद्र शोभावा, त्याप्रमाणे मध्ये मणिनाम हैमानाम महामार्ग तो यथा, याप्रमाणे श्रीकृष्ण दिसू लागले. आणि भगवान त्या ठिकाणी कृष्णाचे कुंडल हलत होते, कृष्णाचे कुंडल, गोपिकांचे कुंडल हलत होते, गळ्यामधले अलंकार हलत होते, वनमाला याचा सुगंध येत होता, तुळशीचा सुगंध येत होता. त्याने वर्णन केलंय, पादन्यासय भुजबिदुती सस्मितिर्भूविलासैहि सस्मितै. अहो हास्य आहे, लास्य आहे, कटाक्ष आहे, त्याचप्रमाणे गायन आहे, माधुर्य आहे, सौंदर्य आहे. भर्जन मध्ये कुचपटैहि कुंडलिर्गंडलोलैहि, कानातले कुंडल हलत होते, त्याचप्रमाणे गळ्यातले अलंकार हलत होते, त्याचे आवाज नाद येत होता. श्रीज्ञान मुख्य हक्कबदर्शना ग्रंथ कृष्ण वधू, त्यांच्या प्रत्येकीच्या वेण्यामध्ये फुलं लावलेले होते. नाचता नाचता, फिरता फिरता, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गाता गाता अंगावरच्या सगळ्या वेणी ढिल्या झाल्या. ज्या बुचडे बांधलेले होते, जे आंबाडे बांधलेले होते, सगळा आंबाडा हा ढिला झाला. त्या ठिकाणी तो निष्ठून गेला आणि त्याला लावलेले फुलं सगळे खाली पडू लागले. गायंतस्तम तडितवता मेघचक्रे विरेजुहू, आणि मेघामध्ये वीज चमकावी त्याप्रमाणे कृष्ण हे मेघवर्णाचे होते आणि त्यांची माला वीजाप्रमाणे चमकत होती. काचिन समम मुकुंदेन स्वरजातीर मिश्रिता. स्वरजाती, अहो या स्वरजातीचं रागिणी कृष्ण कलावंत आहेत. राग रागिण्या कृष्णाला उपजतच माहित आहेत. त्या सगळ्या रागांच्या द्वारे कृष्णाने सर्व रासमंडल या ठिकाणी संपन्न केलं. हे वेगवेगळे राग गायले, अतिशय मधुर अशा प्रकारचे राग, जे अंतःकरणाला भावतील अशा प्रकारचे राग कृष्णाने गायले. कृष्णाबरोबर या सगळ्या गोपिकाही राग गाऊ लागल्या. उन्निन्ने पूजितात येणं, आणि उंच 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 अशा स्वरामध्ये कृष्ण म्हणू लागले, गा अजून तुम्ही. तत्र एका संगतम बाहू कृष्णोत्पल सौरभम. सगळीकडे सुगंध सुटलेला होता. पारिजातकाचा सुगंध होता, तुळशीचा सुगंध होता, त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा सुगंध सगळीकडे, कुमुद उत्पल त्यांचा सुगंध होता, कमलांचा सुगंध होता, आणि निळ्या कमळ त्या ठिकाणी फुललेले होते. गंडम गंडे संतत्या अदा तांबूल चर्वितम, याप्रमाणे तल्लीन झाल्या गायनामध्ये. त्याचप्रमाणे उंच उंच स्वरांच्या जाती, वेगवेगळ्या राग रागिणी कृष्णाने गायल्या आणि सगळ्या गोपिका देखील त्यांना साथ करू लागल्या. हा सगळा राग, हा सगळा गायनाचा आविष्कार, हे नाद माधुर्य, हे नाद ब्रह्म या ठिकाणी प्रगटलो. नाद ब्रह्म म्हणजे काय हे आपल्याला या ब्रह्माच्या इथं दिसतं. अहो भगवान स्वतः ब्रह्म आहेत. ह्या गोपिकाही मायिक आहेत, म्हणजे माया रूपाने ब्रह्माचाच आविष्कार आहे, सगुण रूपाने, आणि स्वर हाही ब्रह्मच आहे. अशा तीन ब्रह्मांचा साक्षात्कार इथे दिसतोय. आणि गोप्यो लब्धाच्युतकांतम श्री एकांत वल्लभम, याप्रमाणे गृहीत कंठस्थ दोर्भ्याम गायंतस्म विजय हिरे, याप्रमाणे इतकं नृत्य केलं, इतक्या नाचल्या, इतक्या गायल्या, इतके राग गायले आणि इतका आनंद व्यक्त केला की आता कर्णोत्पल सगळ्यांना घाम आला.
इतकं थकून गेल्या. अहो गारवा होता खरं म्हणजे, शरद ऋतू होता, पण या गारव्यात आणि उघड्यावर सुद्धा यांना घाम आला. कपोल घर्म फक्त श्रीयोवलनूपुर घोषवाद्यही इतक्या सगळ्यांची दमणूक झाली आणि जणू काही भ्रमर सुद्धा कृष्णाच्या बरोबर त्यांच्या या वनमालेमध्ये गुंजारव करत होते. ते देखील त्यांना मदत करत होते गायला. आणि या ठिकाणी वर्णन केलंय हे काम विजय, ज्याला काम विजय असा शब्द वापरलाय त्यांनी. कृष्णाने कामावर विजय मिळवला, गोपींनी कामावर विजय मिळवला. रेमे रमेशो व्रज सुंदरी भीर यथा भगस्व प्रतिबिंब विभ्रमा. हा या ठिकाणी या भागवतकारांनी जो शब्द वापरलाय, शुकाचार्यांनी जो शब्द वापरलाय, तो काय शब्द वापरलाय? यथार्भक स्वप्रतिबिंब विभ्रमा. यथार्भक, ज्याप्रमाणे अर्भक म्हणजे लहान मुलगा, लहान मुलगा अगदी 1, 2, 3 वर्षाचं आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाबरोबरच खेळतं. आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब पडावं आणि त्या लहान मुलांनी खेळावं, त्याप्रमाणे कृष्ण गोपी बरोबर खेळले. याच्यात 2 अर्थ आहेत. एक, लहान मुलगा निर्व्याज असतो, निर्व्याज, त्याला कोणाबद्दल राग नसतो, लोभ नसतो, कुठलीही आसक्ती नसते, निर्व्याज, निष्पाप. मग कृष्ण निष्पाप होता, कृष्ण निर्व्याज होता आणि कृष्ण अलिप्त होता. आणि स्वप्रतिबिंब बिंबे, आपल्याच प्रतिबिंबाबरोबर खेळावं. या सगळ्या गोपिका म्हणजे कृष्णाचंच प्रतिबिंब आहे. या ठिकाणी आपल्याला अमृतानुभवाचा संदर्भ देतो. अमृतानुभवामध्ये किंवा अनुभवामृतामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने शब्द वापरलाय, दर्पणाचे नित्यागे प्रतिबिंब बिंबी रिगे का बुडी दिजे तरंगे वायूचा ठेला. बिंब आणि प्रतिबिंब. तर बिंब फक्त आपल्याला प्रतिबिंब का दिसतं, तर या ठिकाणी मधला आरसा ही उपाधी असते, म्हणून ही देहाची उपाधी आहे, म्हणून तुम्हाला गोपी वेगळ्या दिसतात. गोपी वेगळ्या नव्हत्या, गोपी म्हणजे कृष्णच होता, फक्त उपाधी देहाची होती. ती उपाधी बाजूला काढा, बिंब आणि प्रतिबिंब एकच. याप्रमाणे तोच अर्थ या ठिकाणी वर्णन केलेला आहे. आणि नंतर सगळ्यांच्या माला, अंगातल्या ज्या गळ्यातल्या माला होत्या त्या विस्त्रस्त झाल्या, त्या विस्कळीत झाल्या, त्यांचे सगळे फुलं गळून पडले. त्याचप्रमाणे अंगावरती घाम आला आणि आकाशातल्या खेचर स्त्रिया, आकाशातल्या देवस्त्रियांना देखील कृष्णाकडे बघून असं वाटायला लागलं की हा आनंद आमच्या नशिबी नाही, हा आनंद फक्त गोपींच्या नशिबी आहे. म्हणून त्या विस्मितो भवत, त्यांना विस्मय वाटला, चकित झाल्या त्या. आणि याप्रमाणे सगळे श्रांत झाले. या वेळेला 6 महिन्याची रात्र केली असं वर्णन केलेलं आहे. 6 महिन्याची ब्रह्मरात्र उपावृते. ब्रह्मरात्र सगळ्यांना लोकांना वाटलं की एकच दिवस झाला, पण प्रत्यक्षात 6 महिने झाले. हे 6 महिने यांची क्रीडा चाललेली होती. परामृतच करुणा प्रेमना शंतमेनांग पाणीना. आणि मग सगळ्या थकून गेल्या कृष्णाच्या स्पर्शाने, कृष्णाच्या या सोबत असल्याने, गायनाने, आणि त्यांना आनंद होऊ लागला. कृष्णाचा स्पर्श त्यांना अलौकिक अशा प्रकारचा साक्षात्कार देऊन गेला. शिशेव आत्मन्यवरुद्ध संवृता. आत्मन्यवरुद्ध संवृता. कृष्णाने आपलं संवृत हे अवरुद्ध केलं, म्हणजे सगळ्या आपल्या मनातल्या वासना अवरुद्ध केल्या, भावना अवरुद्ध केल्या, आपल्या ऐंद्रिय पातळीवरच्या गोष्टी रोखून धरल्या आणि अतींद्रिय पातळीवरचा आनंद दिला, याला म्हणतात. म्हणून भागवतकारांनी तो शब्द वापरलाय, शिशेव आत्मन्यवरुद्ध सौरता. याप्रमाणे सर्व कथा शरद काव्य कथा रथाश्रया. याप्रमाणे हा जो कथा रसाश्रय, ही कथा रसपूर्ण आहे. आणि तो कोणता रस आहे? शारद ऋतूमधला हा रस आहे. म्हणून ते म्हणतात की भगवंताच्या ह्या अलौकिक कथा, याला कामविजय असं म्हणतात. आणि ईश्वराणांबचं सत्यम तथैवाचरितम क्वचित. याप्रमाणे श्रीकृष्णाने ही रासलीला केली. आणि आता यानंतर श्रीकृष्ण हे यामध्ये जे रममाण झाले, त्यावेळेला ह्या सगळ्या गोपिका परत कशा जातील? आणि मग राजा प्रश्न विचारतो. राजाने जो प्रश्न विचारला तो सामान्य माणसाला समोर ठेवून विचारलाय, तुमच्या आमच्याला, किंवा एवढा कृष्ण धर्म संस्थापना करण्यासाठी आला, मग त्यांनी गोपिका बरोबर क्रीडा कशी केली हे आम्हाला सांगा.
असा प्रश्न शुकाचार्याला कसा विचारील आणि त्याचं उत्तर शुकाचार्य काय देतील या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलीकवरती हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.